नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी गुरुकृपा या परिवारामध्ये. मित्रांनो, आजचा विषय सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि सावध करणार आहे. पुढील 20 दिवसांमध्ये सिंह राशीच्या अनेक व्यक्तींच्या जीवनात काही अनपेक्षित घटना घडू शकतात. काही लोकांना मानसिक तणाव, आर्थिक अडचणी, घरातील वादविवाद किंवा अचानक आलेले निर्णयांचा सामना करावा लागू शकतो. परंतु घाबरण्याची गरज नाही, कारण प्रत्येक संकटासोबत देव काही ना काही संकेत देत असतो. फक्त ते संकेत ओळखणे आणि योग्य वेळी सावध होणे हे खूप गरजेचे असते. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सिंह राशीच्या लोकांनी पुढील 20 दिवस कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचंय, कोणते संकेत मिळू शकतात, कोणता उपाय करावा लागेल आणि स्वामींची कृपा कशी मिळवावी. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक छोटासा उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करू शकतो. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार पुढील काही दिवस सिंह राशीवर ग्रहांची स्थिती थोडी कठीण मानली जात आहे. काही लोकांना अचानक तणाव जाणवू शकतो. अनेक कामे होत असताना मध्येच अडकू शकतात. तुम्ही एखाद्या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवून काम सुरू कराल, पण शेवटी त्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. या काळात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. स्वतःचे निर्णय विचारपूर्वक घ्या. विशेषतः पैशांच्या व्यवहारांमध्ये जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील 20 दिवसांमध्ये काही सिंह राशीच्या लोकांना अचानक आर्थिक ताण जाणवू शकतो. घरातील खर्च वाढू शकतात. एखादी जुनी उधारी किंवा थांबलेले पैसे अचानक समोर येऊ शकतात. मित्रांनो, या काळात अनावश्यक खर्च टाळा. कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका, कारण परत मिळण्यास उशीर लागू शकतो. स्वामींचे नाव घेत दिवसाची सुरुवात करा. सकाळी उठल्यावर 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करा. नातेसंबंधामध्ये तणाव. सिंह राशीच्या काही लोकांच्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. बोलताना रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. काही वेळा आपल्या शब्दांमुळे नाती खराब होतात. ज्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील तर संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावा आणि स्वामींचे नामस्मरण करा. यामुळे घरातील वातावरण शांत होण्यास मदत होऊ शकते. तर आरोग्याची काळजी घ्यायची मित्रांनो, पुढील काही दिवसांमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. विशेषतः डोकेदुखी, थकवा, झोप न लागणे किंवा मानसिक तणाव अशा समस्या जाणवू शकतात. वेळेवर झोप या, बाहेरचे अन्न कमी खा. सकाळी चालणे किंवा थोडा व्यायाम करणे देवाचे नामस्मरण मनाला शांत ठेवण्यास मदत करते. अचानक मिळणारे संकेत. तर काही सिंह राशीच्या लोकांना या काळात विचित्र स्वप्ने पडू शकतात. काही वेळा मन सतत बेचैन राहू शकते. घरामध्ये अचानक वस्तू पडणे, वारंवार नकारात्मक विचार येणे किंवा एखादी गोष्ट सतत अडकणे हे देखील संकेत मानले जातात. अशा वेळी घाबरू नका. स्वामींवर विश्वास ठेवायचा. प्रत्येक संकट तात्पुरते असते. मित्रांनो, फसवणूक. या काळात काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे कोणतीही महत्त्वाची माहिती सर्वांसमोर सांगू नका. तुमच्या योजना गुप्त ठेवा. काम पूर्ण होईपर्यंत जास्त चर्चा टाळा. करिअर आणि नोकरीबाबत. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा तणावाचा असू शकतो. ऑफिसमध्ये दबाव वाढू शकतो. वरिष्ठांसोबत गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु संयम ठेवा. रागात कोणताही निर्णय घेऊ नका. काही दिवसांनी परिस्थिती हळूहळू सुधारेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी सूचना. तर व्यवसाय करणाऱ्या लोकांनी पार्टनरशिपमध्ये सावध राहणे गरजेचे आहे. कोणतेही कागदपत्र न वाचता सही करू नका. नवीन गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. तर यावरती उपाय. मित्रांनो, आता जाणून घेऊया एक छोटासा पण प्रभावी उपाय. दर गुरुवारी सकाळी स्वामींच्या फोटोसमोर पिवळ्या फुलांची माळ अर्पण करायचे आहे. त्यानंतर 21 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान करायचे. असे मानले जाते की अन्नदानामुळे अनेक अडचणी कमी होण्यास मदत होते. सकारात्मक बदल. जरी पुढील काही दिवस कठीण वाटत असले तरी हा काळ कायम राहणार नाही. या संकटामधून तुम्हाला जीवनातील काही मोठे धडे मिळतील. काही लोकांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल देखील दिसू शकतात. देवावर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम ठेवा. योग्य वेळ आल्यावर परिस्थिती नक्की बदलेल.